मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 39 जुन्या आणि नव्या मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. यामध्ये असं शक्यता वर्तवली जात होती की बीजेपी खूप मोठा धक्कादायक चेहरे समोर आणू शकते, परंतु बीजेपीने असं काही केलेलं नाही. सुधीर मुनगंटीवार सोडले तर धक्कादायक असे कोणतेही चेहरे नव्हते. जवळपास जे काही एक्सपेक्टेड होते त्याच लोकांनी शपथ घेतलेली आहे. धक्कादायक तंत्र जर कोणी वापरलं असेल तर ते आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे. खास करून एकनाथ शिंदे. अजित पवारांच्या पण बाबतीत बोलायचं झालं तर फक्त छगन भुजबळांनाच मंत्रिपदामध्ये सहभागी नाही केल्यामुळेच त्यांच्यावर टीका होत आहे आणि छगन भुजबळ वेगळा निर्णय घेण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी त्यांनी 18 तारखेला समता परिषदेची बैठक पण बोलवलेली आहे. आता सगळ्यांचं लक्ष छगन भुजबळ काय निर्णय घेतील याकडे तर लागलेलंच आहे. परंतु अजित पवार असू द्या किंवा भाजप असू द्या, यापेक्षा धक्कादायक तंत्र जर कोणी वापरलेलं असेल तर ते एकनाथ शिंदे यांनी वापरलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये किती कलह आहे तर सगळ्यांनाच माहित आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी धक्कादायक निर्णय घेतलेत. यावरून सगळेच आश्चर्य व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे मागच्या मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री होते अशा तिघांचं मंत्रिपद कापलेलं आहे, जसं की तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि त्याचसोबत दीपक केसरकर यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये सहभागी करण्यात आलेलं नाही. तर यापैकी फक्त अब्दुल सत्तार यांच्या नावाला विशेष विरोध बीजेपी वाल्यांनी दर्शवला होता, परंतु तानाजी सावंत यांना जास्त काही विरोध नव्हता. तरी सुद्धा त्यांचं का तिकीट कट केलंय हे समजण्यापलीकडचं आहे. आणि विशेष म्हणजे तानाजी सावंत शिवसेना फोडी मागे त्यांचा खूप मोठा हात होता असं बोललं जात आहे. जी काही प्लॅनिंग आहे ती तानाजी सावंत यांनीच घडवून लिहिली होती किंवा त्यांनीच प्लॅन बनवलेला होता. अशा प्रकारच्या चर्चा पण सोशल मीडियामध्ये होत होत्या. आणि असं असताना देखील तानाजी सावंतला मंत्रिपद दिलं नाही ही खूप मोठी गोष्ट मानली जात आहे. आणि यामुळेच नाराज होऊन तानाजी सावंत यांनी आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून शिवसेनेचा डीपी, लोगो आणि नाव सुद्धा काढून टाकलेलं आहे. आणि सोबतच फक्त बाळासाहेबांचा आता नवीन डीपी अपलोड केलेला आहे आणि त्यामध्ये फक्त शिवसैनिक असा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच त्यांनी नाराज असल्याचं तर दाखवूनच दिलेलं आहे. सोबतच त्यांनी जेव्हा वेळ येईल तेव्हा मी बोलून दाखवन अशा प्रकारचं सुद्धा उत्तर दिलेलं आहे. म्हणजेच एक प्रकारे ते नाराज आहेत हे तर स्पष्ट दिसतच आहे. आता या नाराजीमधून ते परत दुसरीकडे कुठे जातात किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे जातात का, याकडे पण सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ज्या प्रकारे शिवसेना फोडून आली आणि त्यामध्ये त्यांचा सगळ्यात मोठा हात होता असं बरेच जण मानत आहेत. आणि अशामध्ये त्यांनाच मंत्रिपद न देऊन एकनाथ शिंदे यांनी खूप मोठा डाव खेळलेला आहे किंवा खूप मोठी रिस्क घेतलेली आहे असं तुम्ही म्हणू शकता. आणि विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे जे महत्वाचे नेते आहेत त्यामध्ये दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांचा समावेश होतो. आणि या महत्वाच्या तिघा नेत्यांना घरी बसवलेला आहे. यावरून एकनाथ शिंदे यांच्या मनात नक्की चाललंय काय असा प्रश्न बऱ्याच एक्सपर्ट लोकांना सुद्धा पडत आहे. आणि विशेष म्हणजे आता अब्दुल सत्तार, दीपक केसरकर तर शांत आहेत, परंतु तानाजी सावंत यांनी आपण कुठेतरी शिवसेना सोडणार आहेत किंवा आपण वेगळा निर्णय घेऊ शकतो, आपली भूमिका वेगळी करू शकतो, अशा प्रकारच्या हालचाली करण्यास सुरुवात केलेली आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये हे तिघं पण काही वेगळा निर्णय घेतील का नाही याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं.